नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। पटक के मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी जाब विचारला। संसद भवनाच्या लॉबीमध्ये वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना जाब विचारला। अरेरावी खपवून घेणार नाही, वर्षा गायकवाड यांनी सुनावलं। अजितदादा आणि कोकाटेंची पुढील आठवड्यात भेट होण्याची शक्यता। अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना फोन केल्याची माहिती। अजित पवार यांच्याकडून कोकाटेंना काम सुरू ठेवण्याच्या सूचना। पक्षीय कामकाज आणि विविध कार्यक्रमांना कोकाटे उपस्थित राहणार। माणिकराव कोकाटे यांच्या रमी चित्रीकरणाची विधिमंडळाकडून चौकशी। सभापतींना लवकर अहवाल सादर केला जाणार। चित्रीकरण कुणी केलं याची चौकशी सुरू, तर प्रेक्षक गॅलरीतून कुणी चित्रीकरण केलं का याचाही तपास होणार। सभागृहात रमी खेळणं आणि सरकार भिकारी म्हणणं माणिकराव कोकाटेंना भोवणार। कोकाटेंचं कृषी खातं काढून मकरंद पाटलांना दिलं जाणार, तर पाटलांचं मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। जेएनयू विद्यापीठामध्ये मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय नेत्यांशी देखील भेटीगाठी होण्याची शक्यता। सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या। काम करूनही पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचललं। 1,40,40,00,000ची सरकारकडे थकबाकी। सांगलीमधील कंत्राटदार हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर जयंत पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल। कंत्राटदारांना बिलं मिळत नसल्यानं त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल असा मुद्दा जयंत पाटलांनी विधानसभेत मांडला होता। सरकारनं कंत्राटदारांवरही आत्महत्या करण्याची वेळ आणली। मोठ्या कंत्राटदारांसाठी रेड कार्पेट आणि लहान कंत्राटदारांची बिलं थकवली जातात। हा सरकारचा न्याय आहे का? सांगलीतील घटनेवरून ट्विट करत वडेट्टीवार यांचा सवाल। नागपूर खंडपीठाची आमदार विकास ठाकरे आणि प्रवीण दटके यांना नोटीस। दोन्ही विजयी उमेदवारांनी निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं आमदारकी रद्द करण्याची याचिकेतून मागणी। दोन्ही आमदारांना नोटीस बजावत 8 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश।